नमस्ते, मी स्नेहल करपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. श्री क्षेत्र ज्योतिबा वाडी रत्नागिरी येथे 30 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान होणाऱ्या चैत्र पौर्णिमा योग यात्रेनिमित्त प्रशासनाने वाहतूक नियंत्रणाचे सविस्तर नियोजन जाहीर केले आहे. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी विशेष वाहतूक निर्देश जारी केले आहेत. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. जड व मालवाहतूक वाहनांवर निर्बंध. 30 मार्च रात्री 8 नंतर ट्रक, अवजड वाहने, रिक्षा व ट्रॅक्टरना केरली, कुशेरे, वाघबीळ, गिरोली येथून पुढे जाण्यास बंदी. व्यापाऱ्यांनी मालवाहतूक पूर्वीच पूर्ण करण्याचे आवाहन. 1 एप्रिल रोजी विशेष बंदोबस्त. सकाळी 5 पासून दुचाकींना प्रवेश बंद. पार्किंग अपुरी पडल्यास वाहन डोंगर पायथ्याशी पार्क करणे बंधनकारक. भाविकांसाठी मोफत ST व KMT बस सेवा उपलब्ध. वाहनांसाठी मार्गदर्शन. केरली, कुशिरे मार्गे येणाऱ्यांनी सामाजिक वनीकरण फाटा, गायमुख, जुने आंब्याचे झाड. गिरोली MI मार्गे येणाऱ्यांनी गिरोली फाटा मार्गे प्रवेश. ज्योतिबा डोंगर ते जुने आंब्याचे झाड दरम्यान दोन्ही बाजूनी वाहतूक सुरू. परतीसाठी विशेष व्यवस्था. दर्शनानंतर सर्व वाहनांना गिरोली मार्गे बाहेर जाण्याचे निर्देश. काही वाहनांसाठी पर्यायी मार्ग. जुने आंब्याचे झाड, गायमुख, केरली, दानेवाडी, वाघबीळ मार्ग. सायंकाळी प्रवेश पूर्णपणे बंद. 1 एप्रिल दुपारी 4 पासून सर्व वाहनांना डोंगरावर जाण्यास बंदी. पालखी सोहळ्यासाठी भाविकांनी 4 पूर्वी पोहोचणे आवश्यक. घाट उतरताना विशेष नियम. यात्रा संपल्यानंतर सर्व वाहनांनी एकेरी वाहतूक व्यवस्था. दुचाकी वगळता सर्व वाहनं जुने आंब्याचे झाड, गायमुख, केरली मार्गे, गिरोली फाटा व इतर मार्गावरून डोंगरावर प्रवेश बंद. महत्त्वाची पार्किंग व्यवस्था. मुख्य पार्किंग मंदिराजवळ, सासन काठी राखीव. सेंट्रल प्लाझा मोठ्या वाहनांसाठी. गिरोली मार्ग, MI परिसर, श्रावणी हॉटेल, निलगिरी बाग, मातोश्री लॉन इत्यादी ठिकाण. केरली मार्ग, MTDC वळण, पिराचा कडा, नवीन जुने ST स्टँड परिसर. रस्त्याच्या कडेला वाहन पार्किंग करण्यास कडक मनाई. इतर महत्त्वाचे निर्देश. 30 मार्च रात्री 8 ते 1 एप्रिल रात्री 11 दरम्यान वाहतूक नियम लागू. कोल्हापूर बोरपाडे मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंद. पर्यायी मार्ग बोरपाडे फाटा, कोडोली, वाठार, राष्ट्रीय महामार्ग. भाविकांनी नियोजित पार्किंगचा वापर करावा. सार्वजनिक बस सेवा वापरून सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करून यात्रा सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी मदत करावी असे आवाहन करण्यात आले. याने अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.